हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण. तर आज आपण बनवणार आहे तांदूळशाची भाजी. तर चला ही रेसिपी बघूया आपण. एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीची ही भाजी आहे. ही रानभाजी आहे. तर ह्या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही. तर चला बघू आपण ही भाजी कशी बनवायची. इथे मम्मीने फ्रेश भाजी आणली होती रानातली. मग त्यानंतर ही भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली, कारण ह्याच्यावरती माती वगैरे बसलेली असते, त्यामुळे ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर ही भाजी मी निथळायला ठेवली 1-10 मिनिटं. भाजी निथळते तोपर्यंत संध्याकाळचा टाईम झाला होता, 5:30 वाजले होते. त्यानंतर मी मस्त असा कडक चहा ठेवला आणि चहा आपला उकळतोय तोपर्यंत मी भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे फक्त आपण लसूण आणि मीठच टाकणार आहे भाजीमध्ये आणि शेंगदाण्याचं कूट. चहा आपला उकळतोय तोपर्यंत मी इथे थोडासा जास्त लसूण घेतलेला आहे, तो ठेचून घेतला खलबत्त्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला चहा मस्त असा कडक उकळलेला आहे. त्यानंतर मी मस्त असा कडक वाफाळलेला चहा घेतला. चहा घेतल्यानंतर इथे मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर आपला अर्धवट ठेचलेला लसूण टाकायचा त्याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही जास्त लसूण टाकलेला आहे. इथे लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत. आता लसूण चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये तांदूळशाची भाजी मी टाकून घेते. सुरुवातीला थोडी भाजी टाकून हलवून घ्यायचं, कारण ही भाजी आता दिसायला जरी क्वांटिटी जास्त दिसत असली ना, नंतर ह्या भाजीची क्वांटिटी शिजल्यानंतर फार कमी होती. तर अशा प्रकारे मी कढईमध्ये सर्व भाजी टाकून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि भाजी टाकल्यानंतर मी हळूहळू असं 2 हाताने हलवून घेतलं आणि थोडं थोडं हलवल्यानंतर भाजीची क्वांटिटी निम्मी कमी झालेली आहे. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण ही भाजी ऑलरेडी म्हणजे खारट असते. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं पूर्णपणे भाजीची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि भाजीला काही पाणी आपल्याला टाकायचं नाही. ह्या भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. त्यानंतर अशा पद्धतीची भाजी कमी झाल्यानंतर ताट झाकून मी 7 ते 8 मिनटं कमी गॅसवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता पाणी आटल्यानंतर अशी भाजी कोरडी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपल्याला जाडसर बारीक केलेलं टाकायचं आहे. इथे शेंगदाण्याचं कूट टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका आणि नसेल आवडत तर नका टाकू. मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकून थोडा वेळ भाजी परतलेली आहे, 3 ते 4 मिनटं. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही आपली फ्रेश अशी हिरवीगार भाजी बनवून तयार झालेली आहे आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही ही नक्की बनवून बघा तुमच्या जर शेतामध्ये वगैरे असेल तर. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करा.